नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जे काय एक फोटो दाखवून त्या फोटोतल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या जातीविषयक मुद्दा उपस्थित केला, हा मुळातच वाह्यात प्रकार होता. वाह्यात एवढ्यासाठी की विरोधी नेता हे संवैधानिक पद आहे आणि त्या पदावर बसून अर्थसंकल्पीय अधिवेशनात काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करायचे असतात, आक्षेप उपस्थित करायचे असतात. तिथे अत्यंत बेशिस्त आणि पोरकट स्वभाव प्रकृतीने काही बोललं तर त्याला सभ्य माणसं उत्तर द्यायला टाळतात. आणि म्हणूनच तुम्हाला माहिती असेल की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधी जे काही फोटो आणि दाखवून पोरकटपणा करत होते तेव्हा डोकं पकडलं होतं. पण म्हणून भाजपचे किंवा सत्ताधारी गटातले इतर सगळे सदस्य राहुल गांधींचा हा पोरकटपणा सतत खपवून घेतील असं नाही. आणि म्हणूनच असेल की अनुराग ठाकूर यांच्यासारखा आजचा फक्त संसद सदस्य आणि माजी मंत्री अनुराग ठाकूर याने अक्षरशः राहुल गांधी यांच्या या पोरकटपणावर जबरदस्त हल्ला चढवला आणि त्यावरून प्रचंड काहूर माजलेले. प्रामुख्याने सत्ताधारी गोटातल्या लोकांचा हा हल्ला पचवणं विरोधी पक्षात बसलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना सोसता आलेला नाही. पण इतर विरोधी पक्षांना राहुल गांधींची चूक लक्षात आली असल्यामुळे त्यांच्याकडून फारशा प्रतिक्रिया आलेल्या नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर जो अनुराग ठाकूर यांचा संसदेतला हल्ला आहे त्याची अख्खी क्लिप किंवा ते अख्खं भाषण आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लिंक देऊन टाकलं आणि त्याला जो उत्स्फूर्त प्रतिसाद जगभरातून मिळालाय तो लक्षणीय आहे. कारण जवळजवळ मला वाटते 38 लाख किंवा जास्त लोकांनी, ते 40 लाख लोकांनी पंतप्रधानांच्या त्या लिंकला भेट देऊन ते भाषण ऐकलेलं आहे. आणि त्याच्या तुलनेमध्ये पंतप्रधानांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याही भाषणाची लिंक दिलेली आहे, पण त्याला मिळालेला प्रतिसाद जवळजवळ नगण्य आहे. अनुराग ठाकूर आणि निर्मला सीतारामन या दोघांच्याही भाषणाच्या लिंक पंतप्रधान देतात आणि त्याला मिळालेला प्रतिसाद बघितला तर आपल्या लक्षात येतं की लोकांना काय आवडतं. राहुल गांधींना ते जे काय पोरकटपणा करतात त्यांना त्यांच्याच पद्धतीत ठोकून काढलं पाहिजे हे लोकांना आवडतं, हे यातून आपल्याला दिसतं. अनुराग ठाकूर यांच्या भाषणाला मिळालेला प्रतिसाद आणि निर्मला सीतारामन यांनी मुद्देसूद दिलेली उत्तरं यापैकी सामान्य लोकांना किंवा सोशल मीडियातल्या प्रेक्षकांना काय आवडतं ते कळू शकतं. हे आधी मुद्दाम मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं की राहुल गांधी यांनी पोरकटपणा केला म्हणजे काय. तर राहुल गांधी यांनी तो जो अर्थसंकल्प छापला जात असतो त्यासाठी संबंधित अर्थसंकल्प बनवणारे किंवा त्याच्याशी जवळपास असणारे जे अधिकारी असतात त्यांना संपूर्ण अर्थसंकल्प छापून संसदेत मांडला जाईपर्यंत जगापासून वेगळं तोडलं जातं. अर्थसंकल्पातल्या तरतुदी या गोपनीय राहाव्यात यासाठी ही व्यवस्था असते आणि त्यामध्ये थोडीफार गंमत जम्मत व्हावी म्हणून एक हलवा पार्टीचा समारंभ असतो. त्याचा जो फोटो होता तो फोटो राहुल गांधींनी लोकसभेत दाखवला आणि यापैकी किती जण पिछड्या जातीचे, जमातीचे वगैरे आहेत असा प्रश्न उपस्थित केला. याला मराठीत बालिश आणि इंग्रजीत फुलिश म्हणतात. कारण आजपर्यंत असा प्रश्न कोणी विचारला नाही, विचारलाही जात नाही. याचं कारण अधिकारी कुठल्या जातीचे आहेत
याला महत्व नसतं, तर त्या अर्थसंकल्पामध्ये खऱ्याखुऱ्या पिछड्या दलित किंवा मागासलेल्या जाती आहेत त्यांच्यासाठी काय तरतुदी आहेत यावर प्रश्न विचारला जातो. पिछड्या जातींसाठी, मागास जातींसाठी अर्थसंकल्पामध्ये कल्याणाच्या आणि काय त्या हिताच्या शेकडो तरतुदी असतील आणि तो अर्थसंकल्प बनवणारे उच्चवर्णीय उच्च जातीचे असतील तर त्याच्यावर आक्षेप घेण्यासारखं काय आहे? पिछड्या जातीचे लोक हे अधिकारी वर्गात असतील आणि जर त्यांच्याकडून पिछड्या जमातींचं कल्याण होणार नसेल तर मग ते कुठल्या जातीचे आहेत याच्याशी संबंध नसतो. अर्थसंकल्प हा देशातल्या गरीब सामान्य जनतेच्या भवितव्याशी आणि कल्याणाशी निगडीत असतो. पण हे सगळं राहुल गांधींच्या डोक्यात शिरणं अवघड आहे. कारण ज्या माणसाला आपले पूर्वज कोण होते, आपले वडील कोण होते, आपली आई कोण होती, आपले आजोबा कोण होते, पणजोबा कोण होते हे सुद्धा माहिती नाहीये, त्या माणसाकडून एवढ्या समजूतदारपणाची, प्रौढत्वाची, प्रगल्भतेची अपेक्षा सुद्धा करता येत नाही. आणि असा माणूस आज संवैधानिक पदावर विरोधी पक्षात बसलेला आहे. आरक्षण मागासवर्गीयांना त्यांचं कल्याण साधण्यासाठी विशेष संधी देण्याचा एक प्रकार असतो आरक्षण. त्याला यांच्या पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरूंचा कडाडून विरोध होता, इंदिरा गांधींचा होता आणि यांच्या पिताश्री राजीव गांधींनी पंतप्रधान असताना सुद्धा पिछड्या वर्गाला अधिकाधिक संधी देणं म्हणजे बुद्धू लोकांना संधी देणं असे आक्षेप घेतले होते. त्याचाच उल्लेख अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना ठोकून काढताना केलेला आहे. राहुल गांधींचे मुद्दे आक्षेप फोडून काढताना अनुराग ठाकूर यांनी पदरचं काही बोललेलं नाही. तर राहुल गांधी यांच्या पूर्वजांनी या देशातल्या पिछड्या मागास वर्गाचं किती नुकसान केलं आणि त्यांना अधिकाधिक संधी देण्यामध्ये अडथळे कसे निर्माण केले त्याचा इतिहासच पेश केला. आणि ते करताना जाती गणना म्हणून टाहो फोडणाऱ्या राहुल गांधी यांची जात कुठची असा प्रश्न विचारला. पण राहुल गांधींना ते कुठल्या जातीचे हे माहिती नसेल आणि त्यांची जात महत्वाची नाही. पण जात म्हणजे पूर्वीच्या काळात गुणवत्ता हा सुद्धा त्याचा संदर्भ होता. म्हणूनच मला ही सगळी चर्चा, वाद विवाद ऐकतोय आणि मला लोकांनी आग्रह केला की तुम्ही त्याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे, म्हणून हा विषय मी घेतला. तेव्हा मला आठवलं की काल परवा पंढरपूरच्या वारीत जायला निघालेले राहुल गांधी, बातम्या रंगल्या होत्या ना 15-20 दिवसापूर्वी की पंढरपूरच्या वारीत सुद्धा राहुल गांधी सहभागी होणार. त्या राहुल गांधींना आपण वारीत जायचं की न जायचं ते ठरवताना ही वारी कोणाची असते, काय असते, पंढरपूरला ती का जाते, देहू रोड वगैरे आळंदीपासून पंढरपूरला जाणाऱ्या वारीत ज्ञानबा तुकाराम म्हणतात म्हणजे काय, त्यातला ज्ञानबा म्हणजे कोण आणि तुकाराम म्हणजे कोण हे तरी राहुल गांधींना माहिती आहे का? तिथे येऊन तशी वारी करायची का डोक्याला टिळा लावला म्हणजे वारीतला सहभाग नसतो. वारीत सहभागी होताना तुम्हाला संत ज्ञानेश्वर, संत तुकोबा महाराज यांनी जगाला प्रगल्भ आणि बुद्धिमान बनवण्यासाठी केलेले प्रयास माहिती असले पाहिजेत. ते तुकोबा सुद्धा जातीचा उल्लेख करतात आणि त्यांचा तो काय ती ओवी काय अभंग तो प्रसिद्ध आहे. तेथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळ्याचे काम नोहे. तुकोबा महाराज हे जगाला ज्ञान देताना ज्ञानार्जन करत होते, पण ते किती दूरचं बघू शकत होते असं मला वाटलं. राहुल गांधींच्या त्या भाषणामुळे, त्या फोटोमुळे जो वाद निर्माण झालाय त्या निमित्ताने मला तुकोबा महाराज आठवले. कारण तुकोबा महाराज म्हणतात तेथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नोहे. म्हणजे योग्य जागी योग्य माणूस असला पाहिजे, योग्य काम करणारा आणि त्या गुणवत्तेचा, त्या बुद्धिमत्तेचा असला पाहिजे.
असंच तुकोबांना म्हणायचं होतं. तेव्हा ते जात म्हणजे क्षत्रिय आहे की मराठा आहे की दलित आहे की ब्राह्मण आहे अशा अर्थाने जातीचा उल्लेख तुकोबा महाराज करत नाहीत. तेथे जातीचे म्हणजे उच्च बुद्धीचे, उच्च कर्तृत्वाचे, म्हणजे उच्च जातीचे असा तुकोबा महाराजांचा संदर्भ आहे. त्यामुळे संसदेतल्या घटनात्मक पदावर आरूढ होण्यासाठी, बसण्यासाठी आणि काम करण्यासाठी पाहिजे जातीचे असं तुकोबा महाराज म्हणतात. तुकोबा महाराज 200-300 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी कधीतरी हे लिहून गेले. पण ज्ञान असतं, माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं. ज्ञान हे कालातीत असतं. तुकोबा महाराजांनी हे जे ज्ञान आपल्याला देण्याचा प्रयत्न केलाय ते किती दूरगामी आहे बघा. की ते 100, 200, 500 वर्षापूर्वी पण लागू होत होतं आणि पुढे आणखी 400 वर्ष लागू होणार आहे आणि 21व्या शतकात लागू होणार आहे आणि भारतीय संसदेत सुद्धा लागू होणार आहे. तुकोबा महाराज जेव्हा म्हणतात येरा गबाळ्याचे काम नोहे, कुठच्याही निर्बुद्ध माणसाला, बालिश फुलिश माणसाला तुम्ही विरोधी नेता पदावर आणून बसवलं तर त्या पदाची शोभा जाईल. तेथे पाहिजे जातीचे, म्हणजे विरोधी नेतेपद म्हणून काम करताना सत्ताधारी पक्षाला धारेवर धरण्याची बुद्धी आणि कुवत आणि क्षमता असलेला माणूस पाहिजे. येरा गबाळ्याचे काम नोहे. थोडक्यात तुकोबा महाराज सुद्धा ज्या पद्धतीत राहुल गांधी विरोधी नेता म्हणून काम करतायत तेव्हा तेच सांगतायत बाबा रे, हे येरा गबाळ्याचं काम नव्हे. केवळ गांधी नेहरू घराण्यात जन्माला आलास, तुझे पूर्वज 3-3 पंतप्रधान होते देशाचे, म्हणून पक्षाचं संसदेत नेतृत्व करण्याची क्षमता तुझ्यामध्ये नसेल तर तू ते काम करू शकणार नाही. तेथे पाहिजे जातीचे. पंडित नेहरू असतील, इंदिराजी असतील, त्यांच्याकडे जी बुद्धीची प्रगल्भता होती त्याला गुणवत्ता म्हणतात. ती जात म्हणजे गुणवत्ता असते. केवळ कुठच्या घरात जन्माला आलात, कुठल्या कुळात जन्माला आलात म्हणून तुम्हाला जात चिकटते, पण जात म्हणजे गुणधर्म सुद्धा असतो, कर्तृत्व असतं. ते कर्तृत्व जर गांधी घराण्यात जन्माला येऊन, नेहरू गांधी घराण्यात जन्माला येऊन तुमच्याकडे नसेल तर जाती गणना करून उपयोग काय. तुमची गणना उच्च जातीचा म्हणून होणार आहे, पण त्या उच्च जातीमध्ये अपेक्षित असलेली गुणवत्ता, बुद्धिमत्ता, कर्तबगारी ही जर राहुल गांधी यांच्याकडे नसेल तर वाटोळच होणार. आणि म्हणूनच काँग्रेस पक्षाचं गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये राहुल गांधींनी पुरतं वाटोळं करून टाकले. कारण काँग्रेस अध्यक्ष होणं, काँग्रेसचं नेतृत्व करणं आणि पर्यायाने देशातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचं नेतृत्व करणं हे येऱ्या गबाळ्याचं काम नाही असं तुकोबा महाराज शेकडो वर्षापूर्वी सांगून गेले. त्यांच्या वारीत यायला राहुल गांधी निघाले, पण त्यांना तुकोबा महाराज पण समजून घेण्याची गरज वाटली नाही. कोण तुकोबा महाराज, त्यांनी काय काय अभंग लिहिलेत, त्यातून काय काय ज्ञान दिलेत, त्या ज्ञानाचं अर्जन आपण करावं असं राहुल गांधींना वाटलं नाही. आणि राहुल गांधींना खांद्यावर घेऊन मिरवणारे आजच्या इंडिया आघाडीतले उद्धव ठाकरे, संजय राऊत वगैरे मंडळी आहेत, त्यांना पण वाटलं नाही की हा माणूस विरोधी नेता होऊन तुकोबा महाराजांना सुद्धा अपमानित करतोय. चुकीच्या पदावर त्याला बसवण्यामध्ये जर आजच्या शिवसेनेचा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा, उभाटाचा हातभार लागला असेल तर त्यांच्याकडून सुद्धा तुकाराम महाराजांच्या त्या ज्ञानाचा अपमान झालेला आहे. कारण या लोकांच्या पाठिंब्यामुळे आणि मदतीमुळे राहुल गांधी विरोधी नेते पदावर बसू शकलेले. जिथे येऱ्या गबाळ्याने बसू नये असं तुकोबा महाराज म्हणतात. तेथे पाहिजे जातीचे म्हणजे तेवढी गुणवत्ता, तेवढं कर्तृत्व असलेला माणूसच पंतप्रधानपदी किंवा विरोधी नेते पदावर बसला पाहिजे. हे तुकोबा शेकडो वर्षापूर्वी सांगून गेलेत. पण त्याचा गंध वार्ता राहुल गांधींना नसेल. आजीच्या इटलीकडून त्यांना, इटालीतल्या आजीकडून त्यांना या गोष्टी कळलेल्या नसतील.
पण उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना तरी या गोष्टी कळल्यात की नाही? सुप्रियाताई, शरद पवारांना या तुकोबाच्या गोष्टी माहिती आहेत की नाही? की फक्त मटण खाण्याच्या दिवशी देवस्थानात जायचं? मला अचानक ते जातीचे अनुराग ठाकूरने भाषण केले, त्याचा तपशील मी फार महत्वाचा मानत नाही, पण त्यातला मुद्दा महत्वाचा आहे. अनुराग ठाकूरने पण कदाचित तुकाराम महाराज ऐकलेले नसतील, तो अभंग ऐकलेला नसेल, पण अनुराग ठाकूर जे काही मुद्दा सांगतोय तो लक्षात घेण्यासारखा आहे. ज्याला स्वतःच्या जातीचा पत्ता नाही, तो जाती गणनेची मागणी करतोय. याचा अर्थच तुम्ही जो विरोधी नेते पदावर कोणी आणून बसवलाय तो येरा गबाळा आहे. तो त्या बुद्धिमत्तेच्या जातीतला नाहीये की जेव्हा जेव्हा कसोटीचा प्रसंग येईल, सरकारला धाऱ्यावर धरायचं असेल, तेव्हा अशा येऱ्या गबाळ्याचा तुम्हाला उपयोग होणार नाही, हेच अनुराग ठाकूर सांगतोय. म्हणजे कधी तुकोबा महाराज ऐकले सुद्धा नाहीत, वाचले नाहीत. त्या अनुराग ठाकूरला पण तुकोबाची भावना, भाषा आणि त्यातला आशय कळलेला आहे. पण संजय राऊत, आपल्या राहुल गांधींच्या समर्थनाला उभे राहिलेले संजय राऊत, उद्धव ठाकरे, सुप्रियाताई यांना मात्र तुकोबा माहिती नाहीत. आणि कसं असणार हो? आषाढी, पंढरी किंवा अशा वेळेला ज्यांना मटणाची आठवण येते त्यांना तुकोबा माहिती असून सुद्धा उपयोग नसतो. ते येऱ्या गबाळ्याच्याच मागे धावत सुटणार. आणि तुकोबा माहिती नसला तरी तुकोबांनी दिलेलं ज्ञान हे ग्लोबल आहे, मानव जातीला उपयुक्त ठरणार आहे. एका जातीला, एका धर्माला, एका देशाच्या नागरिकांना किंवा एका राज्याच्या भाषिकांसाठी नाहीये. एका भाषेतलं असेल पण ते सगळ्या जगाला आणि मानव जातीला उपयोगी पडणार आहे. तेथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नव्हे. जेव्हा तुम्ही कोणी येरा गबाळा आणून पक्षाच्या किंवा एखाद्या आघाडीच्या नेतृत्वपदी बसवता किंवा संस्था व्यवस्थेमध्ये एखाद्या पदावर आणून बसवता, तेव्हा तो येरा गबाळा त्या व्यवस्थेची नासाडी करून टाकतो. आणि राहुल गांधी यांनी संसदीय कामकाजामध्ये जो पोरकटपणा आणलेला आहे त्यावरच शेकडो वर्षापूर्वी तुकोबांनी बोट ठेवलेलं आहे. तेथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. पण सांगायचं कोणी, ऐकणार कोण? ज्यांना फक्त मराठी अस्मिता म्हणून फक्त चिपळ्या वाजवायच्या असतात आणि तुकोबा महाराज म्हणजे चिपळ्या वाजवणारे एवढेच माहिती असतात, त्यांना समजावणार कोण? चिपळ्यांवरून आठवलं, काही वर्षापूर्वी मला वाटतं पवार साहेबांची 75 वगैरे कधी झाली, तेव्हा कंधारचे माजी आमदार म्हणाले होते, त्यांचं नाव मला आता पटकन आठवत नाही, पण त्यांनी छान पवारांना वर्णन दिली होती, बिनचिपळ्यांचा नारद. बिनचिपळ्यांचा नारद, कारण नारद हा कळ लावणारा देव म्हणून ओळखला जातो आणि शरद पवार हे चिपळ्या न घेताही कळ लावेगिरी चालू करत असतात. शरद पवार साहेबांना तरी राहुल गांधींना टोकता आलं पाहिजे होतं. बाकी सगळे ठीक आहेत, पण ज्याला महाराष्ट्राचा जाणता नेता म्हटलं जातं त्याला तरी तुकोबा आठवायला पाहिजे होते. आणि राहुल गांधी जेव्हा जाती गणना म्हणतात तेव्हा जात म्हणजे काय? जात म्हणजे एक विशिष्ट गुणवत्ता, आणि ती गुणवत्ता नसेल तर तुम्ही कुठल्याही जातीच्या आई बापांच्या पोटी जन्माला या, तुम्ही त्या जातीचे नसतात, त्या जातीचे नसतात. हे तुकोबांनी सांगितलेले आहे. जातीयवादाचं राजकारण करणारे जे आहेत किंवा जातीय विद्वेष वाढवणारे आहेत त्यांनी जरा तुकोबांना समजून घ्यावं. राहुल गांधी सोडून द्या, अगदी जरांगे पाटलांपासून इथे जे जे कोणी महाराष्ट्रात जातीय आणि जातीचं राजकारण करू बघतात त्यांनी तुकोबा जरा समजून घ्यावेत. तेथे पाहिजे जातीचे असं म्हणतात, तेव्हा आरक्षणाच्या जाती ज्या आहेत ते जातीचे नव्हे तर गुणवत्ताधिष्ठित जातीचे लोक पाहिजेत, तर समाज कल्याण होतं.
त्या गुणांची गणना करता आली पाहिजे, नाही तर जातीची गणना करा, नाही तर गुराढोरांची गणना करा. त्याचा समाजाला आणि एकूणच एखाद्या देशाच्या राष्ट्राच्या प्रगतीला काडी मात्र उपयोग नसतो. हेच तुकोबांनी सांगून ठेवलंय आणि त्या अवघ्या जगाला सांगून ठेवलंय. पण ते समजण्यासाठी सुद्धा किरकोळ बुद्धी लागते. विरोधी नेते पदावर बसल्यामुळे बुद्धी येत नसते, गुणवत्ता येत नसते. पण हे आपण सांगायचं कोणाला, ऐकणार कोण? त्यामुळे अनुराग ठाकूरच्या नावाने गलबला करणारे जे जे कोणी आहेत त्यांना माझं एकच सांगणं आहे, जरा तुकोबांचा तो अभंग वाचा, शोधा, समजून या. तेथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. अनुराग ठाकूरची पाठ थोपटी त्याला माहिती नसेल तुकोबा महाराज, पण त्याने आमच्या तुकोबांचा गौरव आपल्या भाषणातून संसदेत केला. हॅट्स ऑफ टू अनुराग ठाकूर. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.